तर नाशिकमध्ये आदिवासी लॉंग मार्चचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं। महापौर पदाच्या प्रबळ दावेदार म्हणून समजल्या जाणाऱ्या दीपाली गणेश गीते यांनी मोर्चाचे आयोजक जे.पी. गावित यांच्या पाया पडत पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं। यासोबतच गीते यांच्या वतीनं मोर्चेकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा पुरवण्यात आले। स्त्री म्हणून मी तुम्हाला आता पहिल्यांदाच सांगितलं की मला अभिमान आहे की स्त्रिया इतक्या मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी आहेत। पांडुरंग त्यांची जी इच्छा आहे, साहेबांनी आता बोललेलंच आहे आपल्या मोर्चासाठी, त्यांनी किती प्रामुख्याने हा पुढाकार घेऊन हे सगळं चालवलेलं आहे। ही यात्रा त्यांची पूर्णत्वास जाओ आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, आपले पंतप्रधान असतील, यांच्यापर्यंत ज्याही आपल्याला पोहोचवता येईल ते 100% आपण प्रयत्न करू। धन्यवाद। तुम्ही पांडुरंगकडे प्रार्थना केली आहे, मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या खरं तर देवाभाऊंकडे, देवाभाऊंना काय या संदर्भात सांगणार आहे? देवाभाऊ आमचे लाडके देवाभाऊ आहे, नक्की आपल्या जनहिताचा निर्णय ते नक्की घेतील। तुमचा पाठिंबा आहे मोर्चाला? नाही, मोर्चाला पाठिंबा त्यांचा असणं गरजेचं नाही, पण ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना पाठिंबा नक्कीच असणार।